मस्त झालाय चहा. तुम्ही घेणार? नाही, नको. नाही काय, नाईट ड्युटी असली की तासा तासाने चहा लागतो मला, नाहीतर झोप येते. आणि आम्ही झोपलो तर हां बोला. इन्स्पेक्टर, मी काय म्हणतोय जरा ऐकताय का तुम्ही? ऐकणार ऐकणार. अहो तुमचंच तर ऐकणार, आणि तुमच्या ऐकण्याचा तर पगार घेतो आम्ही. बोला. माझ्या मुलाला घरातून कुणीतरी पळवून नेलंय. काय सांगता? अहो म्हणजे तुम्ही भरपूर श्रीमंत वगैरे आहात की काय? त्याचा काय संबंध? नाही म्हणजे जर खंडणीची केस असेल तर गुंड फोन करतील की घरी तुम्हाला? नाही हो, एवढा पैसा नाहीये माझ्याकडे. मग कोणाशी दुश्मनी वगैरे? नाही. मग कशाला नेतील गुंड तुमच्या मुलाला पळवून? हो, ते मला कसं कळणार? ते सुद्धा बरोबर आहे. मला एक सांगा, तुमच्या मुलाचं वय काय? 15. 16. हो, 16. हाला एवढा मोठा मुलगा आहे, मग त्याला कोण कशाला पळवून नेईल? अहो तोच गेला असेल बाहेर. एवढ्या रात्री? हां, अहो हे वयच असं असतं. या वयामध्येच मुलं रात्री बाहेर जातात, नाही तर काय तुम्ही आम्ही जाणार? हो, असं काय करताय? माझ्या मुलाला कुणीतरी पळवून नेलं हे मी सांगतोय, यावर विश्वास का बसत नाहीये तुमचा? अहो तसं नाही आहे. काय माहिती का, आपल्या प्रत्येकाच्या आईबापाला असं वाटत असतं की आपला मुलगा चांगला आहे म्हणून, पण हे लोक बाहेर काय गुण पाजळतात हे आम्हाला विचारा ना. हे पहा साहेब, तुमचा अनुभव काय ते तुम्हाला माहित, पण आम्ही आमच्या मुलाला खूप चांगलं ओळखतो. हे पहा, तुम्ही तुमचा वेळ इथे वाया घालवताय. तिकडे जर त्याचं काही बरं वाईट झालं ना तर. रडू नका रडू नका. ओके, रिलॅक्स रिलॅक्स. काय आहे, मी फार इमोशनल आहे, त्यामुळे मला फार त्रास होतो. बरं, मी तुमची कंप्लेंट लिहून घेतो. मला एक सांगा, तुमच्या मुलाचं नाव काय? भूषण. हॅलो, पोलीस कंट्रोल रूम. मी भूषण किरण प्रधान बोलतोय. मी आत्ता इथे हायवेच्या कुठल्या तरी बाजूच्या रस्त्यावरून बोलतोय. सर मला माहिती नाही एक कुठलं ठिकाण आहे. एक 2-3 तासापूर्वी दोन गुंड आमच्या घरी आले होते आणि मला उचलून घेऊन गेले सर. त्यांची गाडी रिपेअर करायची होती. ॲक्च्युली सर आमचं गॅरेज आहे आणि त्यांना कदाचित माहिती असावं की मला गाडी रिपेअर करता येते, म्हणून कदाचित मला आणलं असेल सर. टोटल 3 जण होते सर. आणि हां सर, हो त्यांच्याबरोबर त्यांचा एक ड्रायव्हर होता. टोटल 4 जण होते. येस, एकाकडे बंदूक सुद्धा होती सर. सर त्यांच्या गाडीत टूलकिट पण नव्हती. मग त्या दोघांनी पुन्हा मला नेलं आणि एका जवळच्या गॅरेजवरनं आम्ही टूलकिट आणली सर. नाही सर, नाही त्यांनी मारलं वगैरे नाही सर. नाही, तसे ते व्यवस्थित वागले सर, काही केलं नाही मला सर. येस सर. त्यांच्या इंजिनचं काम करत होतो मी सर, आणि तेव्हा मला एका प्लास्टिकच्या पिशवीत काहीतरी पांढऱ्या रंगाची पावडर दिसली सर. बहुतेक ड्रग्ज असावीत सर. मला नीट काही कळलं नाही. त्या लोकांनी बघूनच दिलं नाही सर मला नीट. नाही सर, मला नाही कळलं एवढं. नाही सर. त्यानंतर सर ते निघून गेले पटकन, आणि मग रस्ता शोधत शोधत मी इथपर्यंत आलो आणि हा PCO दिसला म्हणून मी फोन केला सर. येस सर. हो, मी घरी पोचलो की जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये सांगतो सर. येस सर. येस सर, मी फोन ठेवतो सर. येस सर. तो पोरगा काही टेन्शन करणार नाही ना? अरे नाही, त्यांनी माल पाहिला होता इंजिन मध्ये चिकटवलेला. अरे माहितीये मला भाई, त्याने तोंड उघडलं ना तर सॉलिड लोचा होईल. अरे काय लोचा होणार नाही, घाबरू नकोस. तो पोरगा जाम टरकला होता. अरे आई बापा समोर सुद्धा तोंड उघडणार नाही तो. चल, माल शिफ्ट झाला. चल 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 लवकर चल. हो हो, हां मी ॲक्शन घेतो. ओके, पानोसे ते मिसिंगचं रजिस्टर घेऊन या इकडे.
यस सर. कंट्रोल रूममधून आत्ता फोन होता की कोणत्या तरी एका मुलाने त्यांना फोन केलाय की गाडीमध्ये ड्रग्ज बघितलेत म्हणून. अच्छा. तुम्हाला आठवतंय आत्ता ते जोडपं येऊन गेलं? हो हो साहेब. मिस्टर प्रधान, त्यांचा मुलगा सुद्धा मिसिंग आहे आणि त्याचं वय सुद्धा 15-16 आहे. आणि तो उत्तम मेकॅनिक सुद्धा होता. साहेब म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, हा तोच पोरगा आहे? शक्यता नाकारता येत नाही, योगायोगही असू शकतो. तर याचा अर्थ तो पोराचा जीवाला धोका आहे. त्या पोराने ज्या अर्थी पोलिसांना फोन केला त्या अर्थी गाडी रिपेअर झाल्यानंतर त्याला सोडून देण्यात आलंय. म्हणजे एव्हाना तो घरी पोचायला हवा. भानोसे, एका कॉन्स्टेबलला त्यांच्या घरावर लक्ष ठेवायला सांगा आणि मला कंटिन्युअस इन्फॉर्मेशन देत राहा. ओके साहेब पण तो पोरगा घरी पोचल्यावर आपल्याला कळणारच. भानोसे, किती वर्ष आहात तुम्ही या डिपार्टमेंटमध्ये? अहो, ही लोक जोवर काम होत नाही ना तोवर आपल्या छातड्यावर बसून कामं करून घेतात आणि नंतर तोंड दाखवायला सुद्धा इथे येत नाही. तुम्हाला जेवढं सांगितलं ना तेवढंच करा. ओके, हे रजिस्टर घ्या आणि कामाला लागा. हो साहेब. हॅलो, इन्स्पेक्टर दया बोलतोय. नॅशनल हायवे 17ची नाकाबंदी करा. ह्याच्याकडे मिळणार. बाबा, मगापासून काय चाललंय तुझं? मी माझ्या नातवाला शोधायचा प्रयत्न करतोय. तुम्ही बसलाय ना, हाताची घडी आणि तोंडावर बोट. आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आलो, आमचे प्रयत्न चालू आहेत. अरे कसले डोंबलाचे प्रयत्न. हॅलो, हो सुरेशचं घर का? मी भूषणचा आजोबा बोलतोय. हो त्याला द्या फोन. फोन द्या जरा. अच्छा, झोपलाय का? नाही उठवा ना प्लीज, कारण थोडंसं अर्जंट आहे. बाबा सुरेश, तू गप्पा बस रे बाबा, मी बोलतोय ना. आणि हे बघ, हे जे काय झालं ना ते तुझ्या बायकोमुळे झालंय. तिने जर का बाहेरनं कडी लावून घेतली नसती ना तरी आफतच ओढवली नसती. या एकाच कारणावरून तू तिला बोलतोस म्हणून ती तिकडे रडत बसलीये. हो, मग तू एक काम कर, तुझ्या खिशात रुमाल आहे ना, तिच्या बाजूला जाऊन बस आणि तिचे डोळे पुस. हॅलो, हा सुरेश, अरे मी भूषणचा आजोबा बोलतोय. भूषण आलाय ना तुमच्याकडे? दे ना त्याला जरा फोन. नाही, अरे पण काल रात्री तूच आला होतास ना आमच्याकडे त्याला घेऊन जायला? नाही नाही नाही, अरे काय झालं, काल रात्री मी माझ्या खोलीत होतो आणि मग भूषणच्या आईनी दाराला बाहेरनं कडी लावून घेतली आणि हॅलो सुरेश, हा अरे मी भूषणचा बाबा बोलतोय. नाही नाही, काही विशेष नाही, थोडासा गैरसमज झालाय. हा, भूषण सांगून गेला की मित्राकडे जातो म्हणून आम्हाला वाटलं तुझ्याकडे आला की काय. हां, नाही नाही नाही, काही विशेष काही नाही. सॉरी हा, तुला त्रास दिला जरा. ओके बाय. हे काय असं का सांगितलंस? खोटं का बोललास त्याच्याशी? मग काय, गावभर दवंडी पिटवायची? नक्की काय झालंय आपल्यालाच माहित नाही अजून. आणि भूषण हरवला हे त्याच्या मित्रांना कशाला सांगायचं? सगळ्या लोकांचे भलते तर्क सुरू होतात माहितीये. तू लोकांचा विचार करू नकोस, स्वतःच्या पोराचा विचार कर. आणि बाबा तू जरा गप्प बस आणि मला शांतपणे विचार करू दे. हो, तू ना किरण शांतपणे विचारच करत बस, कारण तू तेवढंच करू शकतोस. हा, कर कर विचार कर. काय? अहो तुम्ही बघा ना प्लीज. बरं ठीक आहे, मी बघतो काय ते. ओके बाबा, बस बस. काय रे, काय झालं? काही कळलं नाही अजून. अरे मग तू असा शांतपणे घरात बसून काय राहिलाय शंडासारखा? जाना, उठ ना, काहीतरी कर. बाबा प्लीज,
जरा माझं डोकं उठवू नकोस. हा. मला शांतपणे विचार करू दे. किरण, अरे तुझ्या पोटचा पोरगा हरवलाय. तू शांतपणे घरात बसून राहूच कसा शकतोस? बाबा, जे काही करण्यासारखं होतं ते आपण केलं ना. त्याच्या सगळ्या मित्रांना तू फोन केलास ना? हो, मी केला ना. केले, सगळ्यांना फोन केले. मला जेवढं जमेल, मला जेवढं सुचेल तेवढं सगळं मी केलंय. काय रे, ही पल्लवी कुठे गेली? तिला झोपायला पाठवली मी. झोप? रात्रभर जागी होती, रडत होती. अरे तुम्हा लोकांना झोपा लागूच कशा शकतात? हा, काय? सगळे युसलेस आहेत. नाही नाही, मलाच काहीतरी केलं, मी निघतो. अरे बाबा, तू बस आधी बस. तू बाहेर वगैरे जाऊ नकोस. अरे तुझ्या पायाला स्टिचेस आहेत. हे बघ, मला काही झालेलं नाहीये आणि तू माझी काळजी करायची काही गरज नाहीये. तू बाहेर जाऊन काय करणार आहेस? कुठे शोधणार आहेस त्याला? मी पोलीस स्टेशनवर जाऊन बसणार आहे. त्यानं काय होणार आहे? अरे त्या लोकांच्या उरावर जाऊन बसावं लागतं, तेव्हा कुठे ते थोडंफार हालचाल करतात, कामं करतात. तू जी कंप्लेंट लिहून दिलीस ना त्या दिवशी, ती कंप्लेंट बुकात लिहिली असेल आणि नंतर ते विसरून पण गेले असतील. नाही, तू बस. तू बाहेर वगैरे जाऊ नकोस. नाही बघ, तुझा एवढा आग्रहच असेल ना तर मी पोलीस स्टेशनला जातो. काय नाही रे, ज्या कोणी भूषणला पळवून नेलंय ना, ते साले हरामखोर माझ्या हातात सापडू देत रे. अरे एकेकाचे हेडलाईन्स फोडून टाकून चासी बेंड करून टाकतो सगळ्यांची. बाबा, पल्लवीला सांग मी पोलीस स्टेशनला जातो. इकडे काय करायचं ना ते माझं मी मॅनेज करेन. तू निघ, चल. हॅलो. अक्षता, तू भात खाणार आहेस का ग? तू काय करतेस तिकडे? अगं कुकरची तयारी करते. अक्का तू कशाला? अगं मी करते ना. अगं परीक्षा आहे ना तुझी, तू कर अभ्यास. आणि आज माणसं जास्त येणार आहेत, तुला अंदाज कळणार आहे का? हो, आकांक्षाताई येणार आहे नाही का? अगं पण मी काय 24 तास अभ्यासच करते का? बाकीची सगळी कामं करते तसा कुकरही लावीन. आजी, मी जेव्हा तुझ्या वयाची होईन ना तेव्हा अजिबात काम करणार नाहीये. एकदा म्हणते काम करते, एकदा म्हणते करणार नाही. काय बोलते ना मला काही कळत नाही. अक्का जाऊ दे, हिच्याशी बोलायला लागले ना तर माझा एवढा अरे देवा, या आलात तरी बरं आज मी एकच बॅग घेऊन आली आहे. एकदम सगळं सामान आणणं काही शक्य नाही बाई मला. मी म्हटलं थोडं थोडं नेऊ आपण. अक्का कुठे आहे ना? अक्का, ए अक्का, आले ग. काय करतेय? कुकर लावत होती. कशाला? आता तिला माहिती होतं ना मी येणार आहे. मी करते ना. आलीस का? ये सामान घेऊन आलीये बघ. वा, बरं झालं, तुझ्या मदतीला आलीये. हो हो हो. बाय द वे, तनू कुठे आहे? अगं तनूचा आज शाळेच्या आधी गणिताचा एक्स्ट्रा तास होता. गणिताचा तास? हो, आणि कधी नव्हे ते अभ्यास करण्याची इच्छा होती. मी म्हटलं वेळेवर सोडून येऊ त्याला. पण यायला हवा होता तो आता. मजा आली असती, जरा खेळले असते थोडा वेळ. संध्याकाळी. आता आधी परीक्षेचं बघा. अभ्यास चालू आहे ना? चालू आहे ना. बरं आकांक्षाताई, आता आपण दोघींनी एकत्र झोपायचं आणि तनू अक्का बरोबर झोपेल. बघितलंस अक्का, म्हणून मी तुला सांगत होते हिची परीक्षा झाल्याशिवाय मी येत नाही इथे राहायला. आता हिचं डिस्ट्रॅक्शन होईल आणि ही अजिबातच अभ्यास करणार नाही. नाही ग, करते अभ्यास ते. काही लगेच लाड करायची गरज नाही तिची. आता मी आलं तेव्हा बघितलं काय अभ्यास करत होती ती. मी अभ्यासच करत होते आणि आता ही अभ्यासच करते. हो का? चिंगे, मला आईनी जाताना सांगितलंय तुझ्याकडे लक्ष ठेवायचं. तुला जर असं वाटत असेल की आता आई नाहीये म्हणजे आपण मोकाट सुटू, तर तसं जमणार नाहीये. मी आता इथे कायमची तुझ्यावर लक्ष ठेवायला आलीये. अगो बाई, हो का? बरं झालं. हो, उशिरा का होईना पण अक्कल एकदाची आली. काय ग अक्का? अगं नाही, आई मला बोलली होती, मला काकांनी तोच सल्ला दिला होता. ते म्हणाले होते आता तूही एकटी राहू नकोस आणि यांनाही गरज आहे इथे येऊन राहा. मी येणारच होते पण म्हटलं हिची परीक्षा संपू देत.
तुला सोडायचंय का ग आज? ते बघ कायनेटिक लाड सुरू झाले लगेच. अभ्यास कर आधी. तुझी परीक्षा संपली ना की आपण खूप मजा करू. पिक्चर बघू चालेल. आपण हॉटेलमध्ये. येस सबरी. काय ग काय बोलताय तुम्ही? कुठे काय ओरडते मी तिला आल्यापासून. बघितलं नाहीस का अभ्यास करत नाही म्हणून? हो ओरडतेस? टिंगल करा माझी म्हातारीची टिंगल करा. आजी कुठल्या आल्या आल्या मारू नकोस. बस स्वयंपाकाचं बघते मी काय ते. हो बघ बघ कर ग अभ्यास कर. पल्लवी, ए पल्लवी, अगं दार उघड, किरण आला असेल बघ. हो उघडते. हॅलो हॅलो. दोन फिरवायचं लक्षात राहत नाही. भूषण बाबा बाबा भूषण आलाय. अरे भूषण अरे कुठे होता? कुठे होता? अरे हे काय आहे? काय झालं? भूषण अरे काय झालंय? पल्लवी तू बघत काय उभी राहिलीस? जा पाणी आण त्याच्यासाठी. जा 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 लवकर. काय रे भूषण, अरे तू होतास कुठे कालपासनं? हा काय झालंय काय? हा अरे तुला कोणी मारलं का? हा अरे मग काय रडतोस का? अरे काय झालंय काय सांग ना मला. हा हे बघ तू मला सांग, कोणी उचलून नेलं होतं तुला? वो गाडी ठीक करनी थी. हा खूप दूर तिकडे हायवेवर बंद पडलेली. अरे मग त्यासाठी कोणी गुंड पाठवतात का? आणि काय रे भूषण, एवढ्या मध्यरात्री गाडी दुरुस्त करण्याचं काय अडलं होतं? सकाळी केली असती तर नसतं चाललं? अहो रात्री गाडी सोडून जाऊ शकत नसतील ते. का सोडून न जायला काय झालंय? अनेक लोकांच्या गाड्या बंद पडतात. ते त्या गाड्या लॉक करून रस्त्याच्या बाजूला पार्क करून निघून जातात. काय रे मी काय म्हणतोय? असं काय करताय आबा? हा गाडी में माल था. माल था म्हणजे काय? सोनं? नाही. मग काही हत्यार, पैसा? नाही हो. म्हणजे ड्रग्ज वगैरे होते की काय? बहुतेक. अरे बापरे. भूषण, त्यांच्यापैकी कोणी तुझ्या ओळखीचं होतं का रे? नाही. ड्रग्ज वगैरे असतील तर सॉलिड राडा होणार. पण भूषण, त्यांनी तुला काही केलं नाही ना रे? नाही. म्हणजे कोंडून बिंडून नाही ना ठेवलं? नाही हो. अरे मग तुला घरी आला एवढा उशीर का झाला? वो लोग बहुत दूर ले गए थे. परत याला काहीच नव्हतं. मग शेवटी एक ट्रकवाला थांबला. अरे पण मग तू सकाळी फोन वगैरे नाही करायचास का? कालपासून मी किती टेन्शन मध्ये होतो माहितीये का तुला? अगं पण आई, सगळं डोकं एकदम बधीर झालं होतं. काही सुचतच नव्हतं. बाबा कुठे आहेत? तो पोलीस स्टेशनवर गेला. पोलीस? मग तू गायब झाल्यानंतर पोलीस कंप्लेंट नको करायला? ती पोलिसांची भानगड कशाला केली? काय झालं? नाही, काही नाही. मला एक गोष्ट कळत नाही, एवढ्या मध्यरात्री ते लोक डायरेक्ट तुझा माग कडत तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलेच कसे? म्हणजे भूषण, ती गाडी कुठली होती? इम्पोर्टेड होती? हो. वाटलंच मला. काय झालं? काय वाटलं तुम्हाला? पल्लवी, अगं गाडी बंद पडलेली. मग जवळच्याच कुठल्याही मेकॅनिकला न बोलवता ते लोक डायरेक्ट भूषण पर्यंत पोहोचतात. याचा अर्थ भूषण इम्पोर्टेड गाड्यांचा एक्सपर्ट आहे, त्या लोकांना माहिती होतं. याचा अर्थ भूषणला कोणीतरी चांगलंच ओळखणारा माणूस या सगळ्या प्रकरणात इन्व्हॉल्ड आहे.